अहिल्यानगरच्या पाथर्डी नगर परिषदेच्या निवडणूक प्रचार सभेसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या उपस्थितीत सभा पार पडणार आहे। खरं तर ही मतदान प्रक्रिया जी आहे ती पुढे ढकलली होती आणि आता येत्या 20 तारखेला मतदान पार पडणार आहे। त्यासाठी आता जोरदार प्रचार जो आहे तो पाथर्डीमध्ये सुरू आहे आणि आता आपण थेट जाऊया। आपल्यासोबत आहेत आमदार मोनिका राजळे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। तर काय सांगाल, आज जी आहे ती सभा पार पडते आहे? आमच्या पाथर्डी नगरपालिकेच्या निवडणूक आता 20 तारखेला त्याच्यासाठी मतदान होतं आहे आणि आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची आज पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सभा होती। खरं तर मतदान प्रक्रिया जी आहे ती पुढे ढकलली होती, काही परिणाम त्याचा होऊ शकतो की काय? आमचं खरं तर तयारी 2 तारखेला जरी मतदान झालं असतं तरी आमची पूर्ण तयारी झाली होती। आमचे उमेदवार प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचले होते। तांत्रिक अडचणीमुळे पाथर्डी नगरपालिकेची निवडणूक आता परवा 20 तारखेला होते। तर अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि आम्हाला खात्री आहे की खूप मोठ्या बहुमताने आणि फरकाने आमचं भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष सगळे 20 उमेदवार निवडून येतील। खरं तर समोरच्या उमेदवारांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं, त्यामुळे ही सगळी प्रक्रिया जी आहे ती पुढे ढकलली होती काय? राज्यातल्या ज्या काही नगरपालिका पुढे ढकलल्या गेल्या त्यात आपल्याही अहिल्यानगर जिल्ह्याच्या आहेत। समोरच्या उमेदवाराने ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि पुरेसा माघारीला वेळ मिळाला नाही, या कारणास्तव खरं तर या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या। परंतु त्यामध्ये फारसं तथ्य नव्हतं। खरं त्यावेळेस जरी निवडणूक झाली असताना उद्या परवा जरी मतदान होतंय तर निश्चित अतिशय चांगलं उत्साहाचं वातावरण आहे आणि आम्हाला विजयाची पूर्ण काय म्हणतात त्याला खात्री आहे। खरं तर शेवगाव आणि पाथर्डी या दोन्ही नगर परिषदेच्या निवडणुका तुमच्या नेतृत्वात झालेल्या आहे। किती एकंदरीत सगळा विश्वास आहे दोन्ही ठिकाणी? शेवगावमध्ये पण अतिशय चांगलं वातावरण होतं। तिथं चौरंगी लढत जरी झाली असली तरी भारतीय जनता पार्टीची एक शहरामध्ये वोट बँक आहे आणि मलाही विधानसभेला तिन्ही निवडणुकीला सातत्याने शहराने 14ला 1800चं मताधिक्य केलं, 19ला 2200चं मताधिक्य दिलं आणि आत्ता 24च्या निवडणुकीमध्ये 3800चं मताधिक्य दिलेलं आहे। आणि त्यामुळे मला खात्री की शेवगावमध्ये सुद्धा अतिशय खूप चांगला निकाल आणि तीही नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये येईल। कुठेतरी भाजपचेच पदाधिकारी असतील, त्यांचं देखील तुम्हाला आव्हान होतं, कारण त्यांनी देखील वेळेवरती पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी केली होती। शेवटी सर्वे असतो आणि निवडून येण्याची क्षमता असते आणि मागच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधीच्या विरोधात कुठंतरी भूमिका घेतली। लोकशाहीमध्ये तिकीट मागण्याचा अधिकार आहे, परंतु त्यावेळेस विधानसभेला विरोधात काम केलं आणि सातत्याने पक्षाच्या विरोधात वगैरे वक्तव्य असणं, सभा असेल किंवा अनेकदा अशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्यामुळे मतदारांमध्ये रोष होता की विधानसभेला तुतारीला मतदान मागितलं आणि आता नगरसेवक पदासाठी किंवा नगराध्यक्षासाठी भाजपाला मतदान मागायचं आणि त्यामुळे थोडासा विस्कळीतपणा होता। आणि म्हणून जे निष्ठावान आहेत, ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे, अशा उमेदवारांना या ठिकाणी आम्ही उमेदवारी दिली होती आणि तेही तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्ते होते। पक्षासाठी त्यांचं योगदान होतं आणि मला खात्री शेवटी पक्षाने त्यांनाही भरपूर दिलं होतं, ज्यांनी विरोधात काम केलं किंवा पक्ष सोडून ऐनवेळ गेलेत। अनेक पदही त्यांना प्रदेशावर, जिल्ह्यावर असेल, मागच्या काळात नगरसेवकही होते आणि पक्षाने खूप काही दिलेलं आहे। सातत्यानं निवडणुका आले की पक्षाच्याच लोकांकडून जास्त करून तुम्हाला आव्हान उभं राहतं? खरं तर विरोधक फारसा मला काही त्रास देत नाही आणि स्वपक्षातील थोडंसं असतं, मतभेद असतात। शेवटी पक्षही खूप मोठा आहे, त्यामुळे कधी कधी मतांतर असतं आणि प्रत्येकाला इच्छा असते की आज मी नगरसेवक, उद्या नगराध्यक्ष व्हावं, आज मी पंचायत समितीत, उद्या मला झेडपी मिळावी, अशा अपेक्षा असणं त्याही साहजिक आहे। परंतु शेवटी पक्षामध्ये कुठंतरी थांबावं लागतं, कुठंतरी वेगळा विचारही पक्षाच्या हिताच्या दृष्टीने घ्यावा लागतो, म्हणून अशा काही गोष्टी घडत असतात। सगळे आव्हानं पेलून किती विश्वास वाटतो त्या येणाऱ्या नगर परिषदेत झेंडा फडकवण्यासाठी? मला शेवगाव आणि पाथर्डी या दोन्ही नगरपालिकेमध्ये आमचा भारतीय जनता पार्टीचा 100% निकाल आणि सत्ता ही भारतीय जनता पार्टीचा हा विश्वास आहे। कारण की नेते जरी वेगळे कुठेही असले निवडणुकीत तरी आमचे सर्वसामान्य कार्यकर्ता जो कित्येक वर्षापासून भारतीय जनता पार्टीवर प्रेम करतो, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, लोकनेते मुंडे साहेब असतील, नामदार विखे पाटील साहेब असतील आणि पक्षावर ज्यांचा विश्वास आहे, हे सर्व लोक आमच्या निवडणुकीमध्ये बरोबर होते। मित्रपक्षही यामध्ये बरोबर होते, RPI आमच्या बरोबर होतं। त्यामुळे विजय यांनी विश्वास जो आहे तो व्यक्त केलेला आहे। तेव्हा आता थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांची सभा जी आहे ती पार पडणार आहे आणि त्यामुळे आता या पाथर्डी नगर परिषदेमध्ये कोणाचा झेंडा फडकणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन हर्षल निकमसह कुणाल जायकर, TV9 मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.